नाही मला लोणीकर साहेब, अध्यक्ष महोदय, हा प्रश्न काय आहे आणि प्रश्नाचं उत्तर आम्हाला समाधान होईल अशी अपेक्षा मंत्री महोदयाकडून आहे. आम्ही काय विचारलंय की पहिला प्रश्न आहे, राज्यात विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम योजनेअंतर्गत 25-26 या वर्षाच्या तुलनेत मजुरांची उपस्थिती निम्म्याने घटल्याची आहे, हे खरं आहे का? आता 25-26 मध्ये निम्म्याने घटली आहे, हे खरं आहे का? तर तुम्ही म्हणताय खरे नाही. तुमचं काय उत्तर आहे? अंशतः हे खरे आहे, म्हणजे खरं आहे. आता विषय पहिल्यांचा, अध्यक्ष महोदय, सेल्फवर असलेली 3,12,000 कामं महाराष्ट्रातील ही पुढे जातच नाही, बंद पडली आहे. 3,12,000 नोट करून घ्या. आम्ही महाराष्ट्रातील माहिती सांगतो. ही कामं का बंद पडली? कारण जी रामजी आल्यानंतर जो रेशो होता तो बदलला, 60-40 गेला. त्यामध्ये कुठलीही यंत्रणा ही काम करू शकत नाही. त्यामुळे यामध्ये जे प्रश्न विचारला आहे की मजुराची संख्या घटली का, तर त्यामुळे घटलेली आहे, याचं उत्तर आपल्याला पाहिजे होतं. ते तुम्ही हे अंशतः खरे आहे असं म्हणून उत्तर दिलं. दुसरा प्रश्न आम्ही विचारलेला की असल्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत 2024 मध्ये हे बुलढाणा जिल्ह्यातील वृक्ष लागवडीच्या संदर्भात होता की यामध्ये, आता अध्यक्ष महोदय मी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो, आमच्या कोकणातला मंत्री आहे, मी आहे पाटील. त्या तीन, मला एवढंच म्हणजे आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे मंत्री महोदयांना की तुम्ही रोजगार सेवक आहेत, त्यांचे पैसे मिळत नाहीत, त्यांनी काही मागण्या घेऊन आंदोलन केलेत, महाराष्ट्रातील लोकांना तुम्ही काढून टाकले, त्याचा जॉबलेस केलाय. हे काय चाललंय? 20-20 वर्षापासून ते काम करतायत आणि त्यांना काढून टाकण्याचं कारण काय? केवळ आंदोलन केलं म्हणून कोणाला काढता येईल का? त्यांची नियुक्ती ही, अध्यक्ष महोदय, आपण तिथून सूचना करा. हा महाराष्ट्रातील अनेक गरीब कुटुंब, शेतमजूर, शेतकरी यावर विसंबून आहेत आणि हे संपूर्ण रोजगार सेवक हा निवडला कुठे जातो? हा त्या आमसभेतून निवडला जातो, ग्रामसभेतून. आता ग्रामसभेतून निवडलेल्या माणसाला काढून टाकायचं तुम्हाला कोणी अधिकार दिला? ग्रामपंचायतचा अधिकार कशाला काढून टाकला तुम्ही? हे काम माझ्या जिल्ह्यामध्ये 19 लोकांना काढून टाकलं आंदोलन केलं म्हणून. अजून पुन्हा काढणार आहेत 20-25 लोक. हे महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा असेल, बुलढाणा असेल, हा काढण्याचा अधिकार कोणी दिला? म्हणून माझा एवढाच प्रश्न आहे की तुमच्याकडे केंद्र सरकारकडे प्रस्ताव तुम्ही पाठवला, केंद्र सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत, त्यामुळं आपल्याकडे कामं होत नाहीत. मजुराची संख्या घटली, ही किती घटली, मजूर किती कमी झालेत आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या स्थितीमध्ये किती कामं सुरू आहेत. आणि नागपूर विभागामध्ये एकट्या 952 कोटी रुपये थकीत आहेत नागपुरातील. फक्त नागपूर विभागात मजुरांचे पैसे मिळालेत, पण स्किलचे पैसे मिळाले नाहीत. म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही ही योजना चालू ठेवणार की नाही? आणि केंद्र सरकार जर पैसे देत नसेल प्रस्ताव पाठवून, तर ही योजना राज्यात सुरू ठेवायसाठी आणि मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी राज्य सरकार आपल्या तिजोरीतून पैसे खर्च करून ही योजना चालू ठेवणार आहे का? पहिला प्रश्न. आणि दुसरा की जे आंदोलन केले रोजगार सेवकांनी त्यांना परत कमी कामावर घेणार आहात का? रोजगार सेवकांना कमी केलेले नाहीत. पहिला मुद्दा, रोजगार सेवक पूर्वी जे काय काम करायचे त्याच्यावरती त्यांना निधी दिला जायचा, त्याप्रमाणे चालू आहे. आत्तापर्यंत काही मजुरांना आम्ही ते देतोय, परंतु जे कंपल्सरी होते, एक मिनिट ऐका, नंतर तुम्ही सांगा, मी करतो. त्यानंतर कोणालाही कमी करण्यात येणार नाही आहे. आणि हा जो काय तुम्ही उपजला की रोजगार हमी योजनेचा आता आपण बदल करतोय की जी रामजीमध्ये ते आपण कन्वर्ट करतोय, त्याच्यामुळे मजूर उपस्थिती घटल्याचा संबंध ह्याच्यामध्ये येणार नाही. आणि ही योजना आम्ही चालू ठेवू आणि ज्याप्रमाणे मागणीनुसार काम मागतील त्याप्रमाणे देण्यात येईल, ह्याच्यामध्ये कुठंही तफावत करण्यात येणार नाही आहे. आणि जी रामजीच्या माध्यमातून ही रोजगार योजनाची जी होती ती बदल करून आम्ही चालू ठेवू.